हरिनामाच्या गजरात नवीन आज यूट्यूबवाल्यांची मजा आहे. माझा सगळा नवीनच असं आहे. हे मेरे कमावतो आणि आम्ही कमावतो डायरेक्ट. हरिनामाच्या गजरात श्रोते बसल्या ती संगात पण माझ्या पुढे नांगी टाकता 100%. हो एकापेक्षा एक मस्तीची रवितो आज यांची संधी आली चालून मला. अरे दादा माझ्या भावानं माझ्या पोरानं ते उभे कशा करतात एवढी जागा असा तुमच्यामुळे आमका मजा येते. झय भुतूर यावा हा आणि बसान घेवा चांगला. मस्तीचे रवितो आज यांची संधी आली भेटले भेटले खाल गावात भेटले खाल गावात या मगाशी एक सांगत होतो तो तिसरं नंतर बसतो का तो पुढं उडतो तो बघा आमची दोघांची ताट चालू सांगत होतो मगाशी पंढरीच्या वाटेवरी चाले भराभर. मी चालतो पंढरीच्या वाटेवर भराभर पण तू चालत ना. एकदाच गेलोस पण त्या अर्ध्यावर जाऊ तू पाठीला तेवढं जाऊ नाही तुझ्या तोंडात पट्टी शिरा नाही ती. हो अर्ध्यावर गेलो मी पाठीला. पंढरीची वारी करा पोरांनी तुमच्या गळ्यात हार घालायच्या अगोदर भिंतीवरच्या फोटोवर हार घालायच्या अगोदर तुम्ही तुमच्या गळ्यात विठ्ठलाचं मंगळसूत्र घाला. मी घातलंय बघा हे बघा दाखवतो. हो हे बघा मी सांगून यांना घातलं बघा. यांना पण घातले पहिल्यापासून आम्ही तिघेही बघा शाकाहारी नाही. संडे नाही मंडे तो तिसरो रोज खाता अंडे. हो सांगतो ना सांडवा ते म्हणवा रोज खाओ कवाट. हो गळ्यात माळ घाला विठ्ठलाची. आपण मेल्यावर आपल्या गळ्यातली माळ कोण काढणार नाही. हो अंगाच्या आमचे बिंदे काढून घेतात. घरात असताना रडत आपलं सांगताना ती तू घरात बसून तेवढ्या पुरता असता का रडत सांगता ती त्याच्या हातात आमचे चार ते काढून घ्यावा. गळ्यातली माळ बोलणार नाही काढून घ्यावा. तिथं काय उपयोग नाही. ती पण माळ लागतायची तुळशीच्या माळ. हो म्हणून गळ्यात माळ घाला. माळ घालण्यासाठी शरीर शुद्ध वया तुमचा अशुद्ध काय काय हाय तिथे. हाय तिथे जय हरिवाले बसले आहे त्यांचे पण गळ्यात माळ आहे. मायका माहिती आहे. ह्यो समुद्राजवळचो जाळ्या टाकून संध्याकाळी मासे घ्या पूर्ण
सांगत होतो. जरा वाट चालतं आम्ही चालला. अरे तू चालू दाखव. तर ते मी बोलत नाही. तू गळ्यात माळ घाल. मी माळ घालणार पण नाही. तुमच्या नशिबात नाही ती. म्हणून बोलतो दोघीपणा करती लई भारी. दोघीपणा करती लई भारी. दोघीपणा करती लई भारी. ही सवय्यांची लई न्यारी. ही सवय्यांची लई न्यारी. ही सवय्यांची लई न्यारी. बुधा बंदर मारे गुलाटी. बुधा बंदर मारे गुलाटी. पेशियाना भारी कुमारी. आयुष्य गेलं आमचं संतांत. आमचं आयुष्य संगती गेलंय. मी आता भजन करतो. मग तू बोललो 50 वर्ष. मी 11व्या वर्षापासून भजन करतोय. फुटक्या टाका तबल्यावर गावा. आणि मग आता 59 वर्ष झाली. हो 11 वर्षापासून मोठा किती ती. भय सत्य आयुष्य गेलं आमचं संतांत. तरी भजनाची डाव जातो वाट. अवगुणात पुरे भरलेले दोघे. असा आमचा तसा तिघांचा गाड्या तुमच्याकडे चालला आहे. या आम्ही तिन्ही बुवा बघा. एक तरी केस काढवा पांढरो. 15 दिवसा डांबा. लोकही बोलतो जो का 15 दिवसा डांबा आम्ही भासतो. हो म्हणून आता टोपी घालते का मी. माझ्याकडे जाता टोपी घालतोय तो तिथं टोपी घालू. आता मी शेंडी वाढवतो. मग ते वाचून बघते बिया नको. स्वरसम्राट कैलासवासी परशुराम पांचाळ यांच्या स्मरणार्थ बबन होळकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक दिला. आमच्या समनाई जगी मोठी. आज नाही उद्या हातनं चालताचा. कोण रवण कोण काय तो किताब घेऊन नाही तो. पण आम्ही तिघे 100 करूनच जाणार. पुन्हा सांगतो. ह्या पहिल्यात मोठ्या शंका मी जगांची नाही. जगतच असतो माझा आशीर्वाद. तो पण तुला आशीर्वाद देतो. जगतच असतो. नाही करू नको. माझ्यात नाही करू नको. हो सत्य नाही जगील पद. सत्य नाही जगील पद. तरी पण हे पुण्य ताग. खेड तालुका मराठा सेवा संघ सचिव दिनेश शेलार यांच्याकडून नाही 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद. नोटा आहेत 20-20च्या 5 नवीन नोटा आहेत. आजच बँकेतून काढल्याच्या 500-500च्या काढायच्या. हो आणि त्या 5ही द्यायच्या मला. हो गावाच्या देव पण भरलं.
पाहुण्या. आठवा अवतार नाही, कृष्ण आठवा. हा पाहुण्या. हो. आणि तो भगवान. भगवान कुठे तो रे भगवान? हा सांगतो. अरे हापूस सांगतो, हापूस सांगतो महाशान मन कोणाचा कोण भगवान. कोणाचा कोण भगवान, कोणाचा कोण भगवान. अरे हापूस सांगतो सांगता हापूस, सगळं तो बापू. अरे काय हापूस काय, याचा गाव चिंचवडा. चिंचवड्याचे आंबे डागाळलेले असतं, मग तो कोणाक देत नाही. लास्टला देते बोलता, हे बाकीच्यांचे जमून देता तो, माका अजून एक नाही देऊ का. आमच्याकडे आंबे पुष्कळ हापूस रायवळ. मी तुला पिक्चर पाठवी, आमच्याकडे पिक्चर फेमस. एक पिक्चर खालाच की नाही अख्खा दिवस जात. काय त्याला बोलत आंब्याची, काय बोलत मी काय बोलत नाही. सगळ्यांचा बापूस आणि तो भगवान. कोणाचा कोण भगवान सांगा मला तुम्ही. विष्णू भगवान, शंकर भगवान, हा कृष्ण भगवान. भगवान आपलं नाव फक्त होतो. हापूस सांगतो हा शानपण कोणाचा कोण भगवान. कोणाचा कोण भगवान, कोणाचा कोण भगवान. माझ्या नावे, माझ्या नावे, माझ्या नावे. मगाशी सांगत होतो मग दगडासारखो. अरे मेल्या मग दगडासारखो असता. हा काट तो काट, दगडासारखो काट. हे आमच्याकडे येतं काटाची. म्हणजे आम्ही समजलं की नाही मजुरी होई लोकांचे खैर घेतो चोरून खै आणि खैराचा काठ बनवतो. तो काठ दगडासारखं कडत असता. हो आपण सांगतो महाशानपण कोणाचा कोण भगवान. कोणाचा कोण भगवान, कोणाचा कोण भगवान. माझ्या नावे दगड फोड जात, नावे दगड फोड जात. दगड दगड दगड. आता बोलतो ना माझा, मी बोलून दाखवत नाही. होय बोलतो हा भोंडा, तिथला हा एक भोंडा. कसा तो बघ, धोंडो कसा तो बघ. माझ्या नावे दगड फोड जात, या निराविना. रिझविण्यात तुम्हासाठी, रिझविण्यात तुम्हासाठी, रिझविण्यात तुम्हासाठी. हे तुमच्यासाठी सगळं आहे. हे सगळे करामती चालले तुमच्यासाठी. आम्ही तिन्ही बुवा शिवाय घालत नाही, एकमेकाच्या घरी जात नाही, हा नावा सांगत नाही. लोक काय करतात ते तर त्यांच्याकडे. हो आम्ही फक्त भंकस करता. दगड धोंडो गाढव हे आम्ही करणार, बाकी आम्ही काय करत नाही. आम्ही तीनच असाव, लक्षात ठेवा. आम्ही कोणत्या वैयक्तिक करामती काढत नाही, कोणी करत नाही. आणि माझ्याजवळ तर कोणची बोट दाखवायची हिंमत पण नाही. कुठल्या बाबतीत, हो कुठल्या बाबतीत दाखवावी. हो रिझविण्यात तुम्हासाठी, रिझविण्यात तुम्हासाठी, रिझविण्यात तुम्हासाठी. करीतो आम्ही या घरामध्ये. करीतो आम्ही या घरामध्ये, करीतो आम्ही या घरामध्ये. हरीचे भजन करून प्रेम करतो आम्ही ओसंडून. बघा आम्ही हरीचे भजन करतो आणि प्रेम कसे करतो एकमेकांना ओसंडून. ओसंडून. आता तिसरं येतो बघा काय करीत तो. तिसरं येत ना तो भरभरून. आता मनात बोलता ह्यो काढतो केव्हा उठता आणि मी बसतोय. होते जातात. हरीचे भजन करून प्रेम करतो आम्ही ओसंडून. संधी आली आज भजनात, संधी आली आज भजनात. साईराम आला
कथा गेली